आदिती तटकरेंनी महिला बालकल्याण मंत्री म्हणून काय केलं? वडील पक्षाचे बादशाह म्हणून काम करणार का? सुषमा अंधारेंनी सुनावलं. म्हणाल्या, झेपत नसेल तर राजीनामा द्या. गेल्या महिनाभर पुणे आणि राज्यातील कायदा सुव्यवस्था पाहता हा प्रकार गंभीर आहे. महिला आणि मुलींच्या बाबतीत संवेदनशील राहण्याऐवजी फडणवीस सरकार राजकारण करत आहे. या सगळ्या प्रकरणात महिला बालकल्याण मंत्री कुठे आहेत? महिला बाल विकास आयोग कुठे आहे? महिला आयोग पद रिक्त असून आता का भरत नाही? सुनेत्रा पवार यांनी कोणालाही महिला आयोग अध्यक्ष करावं? लोकांनी कोणाकडे न्याय मागायला जायचं, असं संतप्त सवाल करत शिवसेना ठाकरे गटाच्या नेते सुषमा अंधारे यांनी सरकारवर टीका केली. आदिती तटकरे यांनी महिला बालकल्याण मंत्री म्हणून काय केलं त्यांनी सांगावं. त्यांना व्यक्तिगत विरोध नाही, मात्र त्या पदावर आहेत त्याबाबत अनेक प्रश्न ऐरणीवर येत असतील तर त्या प्रश्नाचे उत्तर शोधलंच पाहिजे. झेपत नसेल तर राजीनामा द्या. वडील पक्षाचे बादशाह आहेत म्हणून काम करणार का, असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. लहान मुलांना पाळणाघरामध्ये ठेवलं जातं, यामध्ये पाळणाघर किती आहेत याची चौकशी केली आहे का? पाळणाघराचे सर्वेक्षण झाले पाहिजे. आदिती तटकरे यांनी महिला बालकल्याण मंत्री म्हणून काय केलं त्यांनी सांगावं. त्यांना व्यक्तिगत विरोध नाही, पण त्यांना झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. पुण्यातील टिळक चौक, हत्ती गणपती चौक या भागात कॉट बेसिसवर जागा दिल्या जातात. यात काही चुकीचे घडले तर याला जबाबदार कोण, अशी भीती त्यांनी यावेळेस बोलून दाखवली आहे. एरवी इलेक्शन काळामध्ये सोकोल्ड जो महिला बाल हक्क आयोग आहे, जो फार हिरिरीने जागा होतो, तो कुठे आहे? गेल्या 1.5-2 महिन्यांपासून महिला आयोगाचं पद रिक्त आहे. हे पद का भरलं जात नाही? अगदी सुनेत्रा वहिनीने त्यांच्या पक्षातल्या महिलेला द्यावं, आमचं काही म्हणणं नाहीये. तुम्ही तुमच्या पक्षातल्या, तुम्हाला IAS IPS अधिकारी महिला नेमायची नाही ना, हरकत नाही. तुम्ही तुमच्या पक्षातल्या कुणालाही द्या, ती कोण असावी ते तुमचा निर्णय आहे. पण महिला आयोगाचं पद तुम्ही रिक्त कसं काय ठेवू शकता? या सगळ्या महिलांनी दाद मागायला कुठे जायचं? मी मगाशी जे म्हटलं की वर्किंग वुमन किंवा वर्किंग पॅरेंट आपल्या मुलांना पाळणाघरांमध्ये ठेवतात, पण लातूर, अकोला आणि काही ठिकाणावरून अशाही तक्रारी आल्या की पाळणाघरातल्या संचालकांकडून या छोट्या बालिकांवर अत्याचार झाले. पुणे जिल्ह्यात किती पाळणाघर आहेत? या पाळणाघरातले किती पाळणाघर अधिकृत आणि किती अनधिकृत आहेत? काय महिला बालकल्याण मंत्री असणाऱ्या आदिती तटकरे यांनी याचा सर्वे केलेला आहे का? आदिती तटकरे यांनी गेल्या महिनाभरात एक तरी बैठक बालकांच्या हक्कांच्या संबंधाने भरवलेली आहे का? किमान एकदा तरी इथल्या रिमांड होम सुधारगृहामध्ये असणाऱ्या मुलांची स्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आदिती तटकरे यांनी केलेला आहे का? आमचा आदिती तटकरे यांना व्यक्तिशः विरोध असायचं कारण नाही. मात्र तुम्ही ज्या पदावर काम करत आहात त्या पदाशी संबंधित असणारे जर अनेक प्रश्न गेल्या महिनाभरात ऐरणीवर येत असतील आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधता येत नसतील तर आदितीजी, तुम्हाला खरंच मंत्री म्हणून घेण्याचा अधिकार नाही. का खुर्च्या अडवून बसताय? निव्वळ तुमचे वडील एका पक्षाचे अघोषित बादशाह आहेत म्हणून तुम्ही त्या पक्षाशी संबंधित असणाऱ्या ज्या तुमच्या जबाबदाऱ्या आहेत त्या तुम्ही पार पाडणारच नाहीत का? मला वाटतं ते जास्त महत्वाचं आहे. या शहरातल्या एकूण पाळणा घरांमध्ये पद्धतीने जे कॉट बेसिस. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.